गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन धारकांवर स्मार्ट मीटर प्रणालीमुळे महावितरणच्या नव्या नियमानुसार मोठे संकट कोसळलंय। आतापर्यंत सवडीनं वीज बिल भरत आलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागलाय। बिल भरण्यासाठी 21 दिवस आणि त्यानंतर 15 दिवसांची नोटीस मिळूनही थकबाकी राहिल्यास मुख्यालयातून रिमोटद्वारे वीज पुरवठा बंद केला जातो। यासाठी कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसते। त्यामुळे याबाबत महावितरणच्या स्थानिक कार्यालयात दाद मागण्याची देखील सोय उरली नाहीये। पुणे परिमंडळासह अनेक ठिकाणी 54 लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत, ज्यामध्ये थेट वीज कपातीची सुविधा आहे। वीज बिल भरण्यासाठी ग्राहकाला 21 दिवसांचा कालावधी मिळतो, त्यानंतर 15 दिवसांची नोटीस दिली जाते। नोटीस कालावधीनंतर बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा स्वयंचलितपणे बंद केला जातो। त्यामुळे शहर तालुक्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। पंढरपूर शहर तालुक्यात मागील वर्षी महावितरणकडून मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीमच हाती घेण्यात आली होती। या स्मार्ट मीटर प्रणालीला अनेक गावातून विरोधही होताना दिसून आला होता, तर कुठलीही संमती न घेता हे स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोपही झाला होता। पंढरपूर शहर हे बहुतांश वारीच्या अर्थकारणावर चालणारे शहर म्हणून ओळखलं जात आलंय। 4 प्रमुख यात्रापैकी प्रत्येक यात्रेनंतर थकीत वीज बिल भरण्याचा प्रघातच इथे पडला होता। मात्र आता स्मार्ट मीटरमुळे थेट वरूनच वीज कनेक्शन कट होत असल्यानं स्थानिक पातळीवर दाद मागण्याची देखील सोय राहिली नाहीये। अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पंढरपूर शहरातील वीज ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, शहरातील सर्व भागात रिक्षा वाहन फिरवून नियमपत्रिका, जनजागृती माहिती देऊन व वीज ग्राहकांच्या संबंध चांगले राहण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणीही ॲडव्होकेट बादल यादव यांनी नुकतीच महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांच्याकडे केल्याचं दिसून आलं आणि यातूनच आता थकीत वीज बिलासाठी ग्राहकांना अवगत करून देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचं समजतं आहे।